हरि जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम हरे जय जय हरि राम हरि जय जय राम हरे जय जय राम पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले गो साजने सुख झाले गो साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधवा बरवा तोहा माधवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठाली आवडी म्हणून विठाली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवाजते म्हणून विठ्ठली आवाजते तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमादेवर बापा रखुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाबा रघुमादेवी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हरी तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम राम राज काय उने आमाते राम राज काय
रामाचे धरणी दरी पिक गाय ओळील्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ दळीता कांदिता देविता गे बाई ललिता कांदिता देविता गे बाई राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ स्वप्नी दुःख कोणी न देते डोळा दुःख कोणी नके डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा गजरे भया सुटले काळी राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ सुखामय राम सुख दिदले आपुले राम सुख दिदले आपुले दया गर्भवासायले जाणे फुटले गर्भवासायले जाणे फुटले राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ दळीता कांदिता देविता गे बाई कांदिता देविता गे बाई कांदिता देविता गे बाई कांदिता देविता गे बाई राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ राम वेळोवेळा मी गाऊ ताई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा हेलो टाळी सर्वांनी बोला विठ्ठल 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 हरी विठाला 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 विठाला
विठाला विठाला विठाला विठाला विठाला विठाला विठाला कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत गवळी बाबा महाराज की जय राजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय गो माता की जय हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता स्वानंद सुखनिवासी सद्गुरु महाराज की जय झाले रामराज्य काय उणे आम्हासी झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता गे बाई स्वप्नही दुःख कोणी न देखे डोळा स्वप्नही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाई तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले अया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाई श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु योदाय कुफलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसति हो लोक उजागर रामदूता तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के रंगी कंचन बरन विराज सुवेरा कानन कुंडल कुंचित केशा तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ हृदय महाडेरा कीजे नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसऊ सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब शंकर की जय। श्री राम जय लोकाभिराम रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमोख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम 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 जय जय राम। वृंदावन तेरा देशा, वृंदावन तेरा देशा, अवधपुरी के राजा राम। अवधपुरी के राजा राम। श्री राम जय जय राम। श्रीराम 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 जय जय राम। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 जय जय कृष्णा कृष्णा जय हो। कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे राम राम हरे राम राम हरे हरे। राम 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 हरे हरे। जय हो। हरे राम राम हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। नमो ज्ञानदेवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मतिमंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। झाले रामराज्य काय होणे आम्हासी, झाले रामराज्य काय होणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळीता कांडिता जेविता गे बाईये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग नॉर्मल किंचित कीर्तन रूपी सेवेकरता प्रस्तुत केलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य रागरसिक सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा जगप्रसिद्ध असा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय त्रेतायुगामध्ये घडून गेलेलं रामराज्य ज्याचे साक्षीदार अनुभव घेणारे तुकोबराय आहेत आणि ज्या रामराज्याची आजही आपल्याला कलियुगामध्ये सर्वाला मनस्वी ओढा आहे, त्या रामराज्याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबरायाच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे.
अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. गेली अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर आरंभी ठेवतो. 4 चरणामध्ये तुकोबराय काय म्हणतात हे 4 वाक्यात आपण पाहू. आमचे हार्मोनियम वादक प्रज्ञाचक्षू आहे, हरिभक्त पारायण जाधव बाबा अत्यंत गोड हार्मोनियमची साथ करतायत. फक्त साथ सोडू नका, मला साथ करत राहा. त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद. तर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, झाले रामराज्य काय उणे आम्हासी. हा काय आक्षेपार्थाने केलेला प्रश्न आहे. सांगा बघू, रामाचं राज्य आलं, रामाचं राज्य आल्याच्या नंतर आम्हाला काय उणीव आहे, काय कमतरता आहे, काय कमी आहे, कुठली उणीव आहे. याचाच अर्थ आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे, हो हो महाराज, रामराज्य आलं ना, आता काही उणीव नाही, काही कमतरता नाही, काही अपूर्णता आहे नाही, काही न्यूनता नाही. का नाही त्याचं उत्तर देतात, धरणी धरी पीक गायी ओळील्या म्हैशी. धरणी भरभरून पीक देऊ लागली, गायी म्हशी विपुल प्रमाणात दूध देऊ लागल्या. अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, त्या भरपूर विपुल प्रमाणात आम्हाला पाहिजे तेवढ्या आणि पाहिजे त्या वेळेला प्राप्त झाल्या. मग सांगा बघू आम्हाला काय उणीव आहे. उत्तर आहे, काही उणीव नाही. पण मग महाराजांना विचारलं, का हो, हे रामराज्य येण्याकरता, सगळी उणीव अपूर्णता जाण्याकरता तुम्ही काय साधना केली, काय करत आहात, आणि हा रामराज्याचा आनंद भोगण्याकरता काय करणार. तुकोबरा म्हणतात, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. राम नामाच्या ओव्या आम्ही वेळोवेळी गाणार. वेळोवेळी म्हणजे हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला, हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देहत्यागा अंती हरिबोला, हरिबोला उठता, हरिबोला बैसता. अगदी सर्व कार्य करताना मी आता राम नामाच्या ओव्या गाणार. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. नेमके वेळोवेळा म्हणून उपलक्षणाने आपल्याला कळावं म्हणून म्हणतात. दळीता, जात्यावर दळण दळत असताना. कांडिता, उखळामध्ये कांडण काम करत असताना. जेविता, अगदी राम म्हणता ग्रासोग्रासी तोची जेवीला उपवासी. जेवण करत असताना प्रत्येक वेळेला आम्ही राम नामाच्या ओव्या गाणार. महाराजांना विचारलं, प्रयोजन अनुद्दिशन मंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना फलाची अपेक्षा करतो. राम नामाच्या ओव्या तुम्ही गाणार, दळताना गाणार, जात्यावरती उखळात कांडण काम करताना गाणार, आणि जेवताना गाणार. म्हणजे प्रत्येक काम करत असताना तुम्ही राम नामाच्या ओव्या गाणार. पण त्याची फलश्रुती काय, फल काय, प्रयोजन काय. महाराज पहिलं प्रयोजन सांगतात, स्वप्नही दुःख कोणी न देखे डोळा. दुसरं प्रयोजन आहे, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. स्वप्नात सुद्धा आमच्या जीवनात दुःख नावाचा काय प्रकार आहे तो राहिला नाही. खरं तर माऊली म्हणतात, मज लागी दुःख भावे आईसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. छोटस बाळ आपल्या आजोबाच्या करंगळीला धरून भगवंताच्या देवाच्या मंदिरात जातं. आजोबाने दर्शन घेतलं का तेही घेतं, आणि दर्शन घेऊन ते लगेच म्हणतं, देव बाप्पा मला दुःखात ठेव. असं म्हणतं का ते? नाही, मला सुखात ठेव. खरं सांगा, सुख दुःखाचे चटके त्याला बसले का? सुख दुःखाने ते होरपळ का? सुखाने दुःखातला फरक तरी त्याला कळतो का? पण तरीही गतानुगती की लोके, सवय आहे, सुखम सर्वाय रोचते दुःखम कस्मै न रोचते. सुख सर्वाला हवंच वाटतं, दुःख नको वाटतं. आणि राम राज्य आलं, राम नामाच्या ओव्या गायल्या की आम्हाला स्वप्नात देखील दुःख नावाचा काय प्रकार आहे तो राहिला नाही. खरं तर स्वप्न खोटं आहे, पण खोटं खोटं सुद्धा आमच्या जीवनात दुःख राहिलं नाही. कैमुतिक ज्ञानी खरं दुःख राहील का? उत्तर आहे नाही. स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा. पहिलं फळ राम नामाच्या ओव्या गायल्याच्या नंतर. आणि दुसरं फळ काय? नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अयोध्या धाम की जय. माता शरयू की जय. अशा राम नामाच्या ओव्या गायल्या, राम नामाचा गजर केला, जय जयकार केला. तर नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. एक प्रसिद्ध सुभाषित आहे, ऐका. भोगे रोगे भयम मोजा, कुले च्युती भयम, वित्ते नुर्पलात भयम, माने दैन्य भयम, बले रूपू भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादे भयम, तपे इंद्रिय भयम, आणि काये कृतांतात भयम. किती झाल्या? 9 प्रकारची भीती आहे.
भोगी मनुष्याला रोगाची भीती, भोगे रोगे भयम. कुले चिती भयम, कुलवान मनुष्याला कुलाला कलंक लागण्याची भीती. वित्ते नुर्पलात भयम, पैशावाल्याला इन्कम टॅक्सची भीती. वित्ते नुर्पलात भयम. माने दैन्य भयम, मानी मनुष्याला दैन्य म्हणजे अपमान होण्याची भीती. माने दैन्य भयम. शास्त्रे वादे भयम, शास्त्री पंडिताला वादामध्ये पराजित होण्याची भीती. शास्त्रे वादे भयम. तपे इंद्रिय भयम, तप करणाला इंद्रिय दगा देतात करिता. तपे कामक्रोध खवळती आणि नित्य नित्य ज्ञाने अहंकाराची प्राप्ती, म्हणून तपे इंद्रिय भयम. आणि काये कृतांतात भयम, तपे इंद्रिय भयम. त्याच्यामध्ये एक दोन भीती राहिल्या. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, वित्ते नृपला भयम, माने दैन्य भयम, बलिरूपी भयम. बलवानाला शत्रूची भीती, बलिरूपी भयम. रूपे जरा भयम, रूपवान मनुष्याला म्हातारपण येऊ नये वाटतं, पण ते आल्याशिवाय राहत नाही. रूपे जरा भयम, तपे इंद्रिय भयम. आणि एक राहिलं आणखी काय कृतांतात भयम. एक राहिलं, आता पुन्हा मोजा एकदा, कशाला ठेवायचं ते. भोगे रोगे भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपलात भयम, माने दैन्य भयम, बले रिपू भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादे भयम, तपे इंद्रिय भयम आणि काय कृतांतात भयम. म्हणजे काळाची भीती सर्वाला आहे. माऊली म्हणतात पायपा केवढा पसरला ते चवडा, करुणी आकार वाडा माझी गज. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपण काळाला विसरतो, काळ आपल्याला नाही विसरत. आपल्याला काळाचं बळही विधानात राहत नाही ना, आपण विसरतो, पण तो घडी घडीने वाट पाहतो. आणि मग ज्या वेळेला वेळ आली का तो म्हणत नाही तुम्ही उपमुख्यमंत्री आहात की काय, तुमची प्रॉपर्टी किती आहे, म्हणजे भारतातल्याच बँका भरलेल्या आहे का परकीय बँकाही भरलेल्या आहे याचा विचार तो करत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपद राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. म्हणजे काळ कोणालाही थांबत नाही, परंतु त्या काळाचं बळ बघा, सगळ्या जगाचं बळ काळापुढे चालत नाही, आणि त्या काळाचं बळ राम नामापुढे चालत नाही. काळाचं बळ राम नामापुढे चालत नाही, म्हणून नामाच्या गजरे म्हणजे राम नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. दुसरं भय फल, आणि तिसरं फल काय, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. त्या रामरायाने आपलं सुख म्हणजे स्वरूप सुख, त्यालाच वेदांताच्या भाषेत ब्रह्मसुख म्हणतात, ब्रह्मानंद म्हणतात, आत्मानंद म्हणतात, स्वरूपानंद म्हणतात. आणि तो ब्रह्मानंद, स्वरूपानंद, आत्मानंद राम प्रभूने आपल्या राम भक्ताला दिला रे दिला. फल काय, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले, नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते आत्र एव समूलयन्ते. किंवा जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. त्याला पुन्हा जन्मावं लागत नाही, पुन्हा मरावं लागत नाही. एकाच मरणामध्ये मृत्यूला तो मारून टाकतो, मरण येण्याच्या अगोदर मरून राहतो. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा. अगदी बारकावेने पाहिलं तर तिसऱ्या चरणात शोकनाश आहे आणि चौथ्या चरणात आनंद वाप्ती आहे. अशा पद्धतीचा विचार या अभंगाचा सरळ शब्दशः भाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, एकंदर अभंगाचा शब्दशः भाव आपल्या लक्षात आला असं मी गृहीत धरतो. आता बघा, आणखी एक महत्वाचा भाग आपल्याला पाहायचा या अभंगाचा अनुबंध. अनुबंध कशाला म्हणतात, ज्याच्या ज्ञानाने, अनु म्हणजे पश्चात उपसर्ग आहे, बदबदना त्या धातू आहे. ज्याच्या ज्ञान झाल्याच्या नंतर वक्ता श्रोता गुणवान यजमान याला तो अभंग आपलासा करतो. अनु बधनाती नाम बाधयती म्हणजे बांधतो नाही, प्रवृत्ती येते, प्रेर येते, चिंतनामध्ये प्रवृत्त करतो, त्याला अनुबंध. चतुष्टय म्हणजे चार, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. किती शब्द झाली, चार. तर त्या पहिला शब्द आहे अधिकारी. आजच्या अभंगाचा अधिकारी कोण, तर राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दलिता कांडिता जीविता जे पाहिजे, कोणत्याही जातीतला, कोणत्याही पंथातला, कोणत्याही भागातला, कोणत्याही संप्रदायातला, कोणी असो, उच्च नीच काही, नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. तो कोणी असो, राम नामाच्या ओव्या जोही कोणी गाईल तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आबेदू हरीचे पायी, चोखा मेळा बंका जातीचे महार आहे ना, त्याची सर्वेश्वर ऐके करी, नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव ती सवे, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. म्हणून तुम्ही कुठल्याही कुळातले, कुठल्याही भागातले, कुठल्याही पंथातले, कुठल्याही संप्रदायातले कोणीही असा, मनुष्य म्हणून आलात ना, आणि तुम्हाला जीवनामध्ये शोकनाश आणि आनंद वाप्ती व्हावी असं वाटत असेल तर राम नामाच्या ओव्या गा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय वाह जय जय राम जय जय राम जय जय राम राम नामाच्या ओव्या गाणारा जोही कोणी असेल तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. आजच्या अभंगाचा विषय काय? झाले राम राज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी. 5 राज्य आहेत. कामराज्य, ज्ञानराज्य, स्वराज्य, नामराज्य आणि रामराज्य. या 5 राज्यापैकी रामराज्याचा विशेष प्रतिपादन करणं आजच्या अभंगाचा विषय आहे. दुसरं चरण अधिकारी आणि पहिलं चरण विषय आणि तिसरं चरण प्रयोजन म्हणजे फल आहे. तिसरं आणि चौथं चरण कारण शोकनाश. तिसरं चरण स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. आणि तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. त्याला आत्यंती दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष म्हणतात. अनिष्टाची निवृत्ती इष्टाची प्राप्ती म्हणतात. तिसऱ्या चरणामध्ये शोकनाश आहे. चौथ्या चरणामध्ये आनंद प्राप्ती आहे. म्हणजे पहिलं चरण विषय, दुसरं चरण अधिकारी, तिसरं आणि चौथं चरण प्रयोजन. अभंग संपला. आता जे विठ्ठल केलं तरी काही माझ्याकडे आळ नाही कारण अभंगाचा असे तुम्हाला कळाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याकडे म्हणतात ना सीता भाताची परीक्षा शेतावरून होते. भात शिजला की नाही हे पाण्याकरता महिला मंडळ अख्खा भात शिवडतात का? नाही. 4 दाणे आपल्या चमच्यावरती घेतात आणि पाहतात आता शिजला आता गॅस बंद केला पाहिजे. हो की नाही? तसं आता 4 चरणामध्ये तुम्हाला कळालं ना. मग पहिला बोला बघू पहिल्या चरणात काय आहे? विषय आहे. बरोबर छान. दुसऱ्या चरणात का कोण आहे? अधिकारी आहे. आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणात प्रयोजन म्हणजे फल आहे. संपलं ना. अभंगच संपलं. पण मग भातावरनं आपलं 2 शीत घेतल्याच्या नंतर भात शिजल्याला कळतो का पोट भरतं? शिजल्याला कळतो, पोट नाही भरत. पोट भरण्याकरता खावा लागतो आहे ना. तसं आता अभंगात काय हे आपल्याला कळालं पण आता अभंग खावा लागेल म्हणजे त्याच्यातला काय अर्थ आहे अजूक मतीत अर्थ जाणून घ्यावा लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जगद्गुरु तुकोबरायची वाणी आणि आमच्यासारख्या सामान्य कीर्तकारांची वाणी याच्यामध्ये फरक आहे. जगद्गुरु तुकोबरायची वाणी ही पतिव्रता आहे. आणि पतिव्रता तिला म्हणतात पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती सर्व वायुपती ध्यानी म्हणे. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतीची मता अनुसरुणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा. कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकुला क्षमया धरत्री षडगुण एतद्दी पतिव्रता नाम. पतिव्रता स्त्री ही आणण्याची स्तुती करत नाही. आणण्याची स्तुती करते तिला पतिव्रता म्हणत नाही. जगद्गुरु तुकोबरायची वाणी पतिव्रता असल्यामुळे दोघांचंच वर्णन करते. आता पतिव्रता दोघांचं करते का एकाचं करते? बरोबर आहे. एकाचं करते ती पतिव्रता, दोघांचं करते ती पतिव्रता कशी असं तुम्ही म्हणाल. पण ही दिसायला दोघ आहे असायला एकच आहे. देव आणि भक्त दुजा नाही विचार. एकच परी पडले भागी फळ बीजाची अंगी. धन्य तोची जगी जो आवश्यक आदि अंत सांभाळी. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत दिसायला 2 आहे असायला 1 आहे. खरं तर 3 शब्द आहे सोनोपंत मामा दांडेकरांचे. जंत भगवंत आणि संत. आपण जंत गवळी बाबा सारखे संत आणि प्रभुराम आहे ना गवळीबाबा हनुमंतराय सारखे संत आणि प्रभुराम गोपालकृष्णा सारखे भगवंत. मग या मृत्यू लोकात जंत येतात संत येतात का भगवंत येतात का? तिघेही येतात. तिघेही येतात. जंत येतात संत येतात भगवंत येतात. पण जंत कशामुळे येतात? उत्तर आहे कर्म म्हणून. भगवंत कशा करता? कर्तव्य म्हणून. आणि संत कशा करता? तुमची आमची करुणा म्हणून. किती गोड शब्द आहे. कर्म कर्तव्य करुणा योग्य जोड्या जुळवा. कर्म जंत, कर्तव्य भगवंत आणि करुणा संत. बरोबर.
कर्म म्हणून येणारा कोण? जंत जीव. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म गेले. आगा कर्मीचे उरावे तै ती सुखदुःखी फळायावे, ताया ते भोगावाई यावे, देहाय का ना भुंक्तम क्षीयते कर्म कल्प कोटे शतैरपि जैशी करणी वैशी भरट. कर्म जीवाला चुकत नाही, ज्याने केलं त्याला भोगावं लागतं, बरोबर की नाही? इथे म्हणजे बापाने केलेलं लेख भोगतो असं काही नाही, ज्याने केलं तोच भोगतो. या देहात नाही तर पुढच्या देहात भोगतो, त्याच्या नाही तर त्याच्या पुढच्या कोणातरी एका त्याला भोगल्याशिवाय सुटकाच नाही. आणि ज्याने केलं त्याला त्याच्यात इतका बारकावे का ज्या इंद्रियाने केलं त्या इंद्रियाला भोगावं लागतं. मागे आपण एकदा बोललो होतो, पुनरावृत्ती होईल तरी बोलतो. आंबा पेड़ पे छो देखा दो जना, देखे सो दवड्याने, दवड्या दो जना, दवड्या सो पकड़ी जाने, पकड़ी जा दो जना, पकड़ी जा सो काटी जाने, काटी जा घनो जना, काटी जा सो रस्सा के रस्सा के एक जना, रस्सा के सो कुटी जाने, कुटी जा बहु जना, कुटी जा सो रोया नाही, रोया दो जना. गोष्ट संपली. वेळ कुठे लागतो? आता पटकन बोला. आंबा पेड़ पे छो देखा दो जना म्हणजे पाहायला दोन कानाने, हो की नाही? हा नाही, मग बरोबर भाऊ, मग लक्ष आहे. तुम्ही जर हो म्हटले असते का तुमचं लक्ष नाही. आंबा पेड़ पे छो देखा दो जना म्हणजे पाहायला, माऊली वाजे माऊली किती डोळ्याने? दोन डोळ्याने. देख्याचो दवड्याने, दवड्या दो जना घेण्याकरता धावले दोन. दवड्याचो पकडी जाने, पकडी जा दो जना, पकडला दोन हाताने. पकडीच्या सो काठी जाने, काठी जा घनो जना, फोडला 32 दाताने. काठीच्या सो रस चाक्याने, रस चाका एक जना, रस टाकला एका जिभेने. आणि रस चाकेसो कुटी जने, कुटी जा बहु जना, चोरीचा मामला हळूहळू रामकृष्ण हरी असं काहीतरी म्हणतात. कारण त्याला ओवी आठवली माऊली. यद्यदाचरती श्लोक आहे, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्व देवे तरोजना असे प्रमाणम कृती लोकस्तदन वर्तते. ज्ञानेश्वरीत ओवी आहे, येत वडील जे करती त्या नाम धर्म ठेवीती एरतीची अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि माऊली म्हणतात, हे विश्वच माझे घर, आईची मती जायची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाल. हे विश्व जर आपलं घर आहे असं माऊली म्हणतात, तर मग त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण चालू हे विश्व आपलंच घर आहे म्हणून तोडला फोडला आणि तिथेच खात बसला. त्याला वाटलं माझाच आंबा आहे. शेती मालकाने बेदम लाता बुक्क्याने मारला म्हणून कुटीच्या बहुजना. आणि कुटीच्या रोया नाही, रोया दो जना, देख्या दो जना, रोया दो जना. गोष्ट संपली. कळा बघा, उपकर्म पाहिला कोणी? डोळ्याने. रडाव कोणाला लागलं? दोन डोळ्याला. नाही का जैशी करणे वैशी भरणे. तुम्ही मान्य करा न करा, भोगावं लागते याची वाट काय. म्हणून कर्म म्हणून येतो कोण? जंत. कर्तव्य म्हणून येतो भगवंत. भगवंत कर्तव्य म्हणून येतात. काय कर्तव्य आहे? त्याने आश्वासन दिलेलं आहे. बरं, तो नुसतं आश्वासन देणार आहे का पाळणार आहे? पाळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काही काही देणारे फक्त असतात की नाही? असतात रामकृष्णारी. म्हणजे सगळे देतातच असं नाही, बरेच जण देतातही पाळतातही, पण प्राय हा देऊन पाळणारे मोजके असतात, बोटावर मोजणे इतके. देणारे भरपूर असतात, पण हा देणारा आणि देऊन पाळणारा आहे भगवंत. काय आश्वासन दिलं? भारतीयाचा धर्मग्रंथ आहे. कोणता? तुम्ही भारतात नाहीत का? का पाकिस्तान मधले आहात? भारताचा धर्मग्रंथ. बरं, पर्याय देतो, योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा भरा. भारतीयाचा धर्मग्रंथ टिंब 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 आहे. पर्याय नंबर 1 गीता, पर्याय नंबर 2 कुराण, पर्याय नंबर 3 बायबल. गीता बरोबर आहे. भारतीयाचा धर्मग्रंथ आहे गीता. आणि त्या गीतेचा 4व्या अध्यायामध्ये परमात्म्याने आश्वासन दिलं, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य पदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूनां परित्राणाय हे पहिलं कर्तव्य, दुष्कृतां विनाशाय दुसरं कर्तव्य, धर्म संस्थापनार्थाय तिसरं कर्तव्य. असे 3 कर्तव्य म्हणून येतो कोण? धर्म रक्षावया अवतार धर्म रक्षावया अवतार घेते आपुला पाळगे भक्त जना, भक्त जना आपुला पाळगे भक्त जना आपुला पाळगे भक्त जना, भक्त जना आपुला पाळगे भक्त जना, भक्त जना ऋषीसाठी जन्म सोसिये रे, अंबऋषी साठी जन्म सोसिये, अंबऋषी साठी जन्म सोसिये रे,
अंबऋषीसाठी जन्म सोची तुझी धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दळले किती एक यालाच म्हणतात साधूनाम परित्राणाय दुष्कर्ता विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामी कर्तव्य म्हणून येतो तो भगवंत. आणि बुडत हे जन न देखवे डोळा आहे ना, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, किंवा पडती हाती म्हणून काळा आणि त्यांचा आला कळवळा, आणि म्हणून जे येतात करुणा म्हणून ते आहे संत. मग जे करुणा उपाधीने युक्त आहे ते संत आणि माया उपाधीने युक्त आहे ते भगवंत. असे भगवंत आणि संत हे दिसायला दोन असायला एक. वेदांतातलं छोटस उदाहरण पाहायचं तर घटातलं जे आकाश आहे त्याला घटाकाश म्हणतात आणि मठातलं जे आकाश आहे त्याला मठाकाश म्हणतात. माऊली म्हणतात आगा घटू जे वेळी फुटे तेथेचे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी भेटे एरवी काय चुके. घट फुटला तर घटातला आकाश महाकाशात विलीन होतं. घट फुटला मठ पाडला तर दोन्हीतला आकाश महाकाश रूप होतं. नाही फुटला नाही पाडला तरी ते आहेच. ते घटातलं मठातला आकाश दिसायला दोन आहे असायला एक आहे. तसं कोरोना उपाधी लागलेले संत आणि माया उपाधी लागलेले भगवंत दिसायला दोन आहे असायला एक आहे. म्हणून भगवंत आणि भगवत मान्य संत या दोघांच वर्णन करते तुकोबरायची वाणी. म्हणून ती कोण? वाह, धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. एका श्रोत्याने उत्तर दिलं म्हणजे सगळ्यांनी आलं त्यात आहे ना. ती कोण आहे? पतिव्रता. मग तुकोबरायची वाणी पतिव्रता आहे. पतिव्रता स्त्री आणण्याची स्तुती करत नाही. तुकोबरायची वाणी पतिव्रता असल्यामुळे भगवंत आणि भगवत मान्य संत या दोघांच वर्णन करते. पण मग भगवत मान्य संतांचं वर्णन 4 प्रकाराने करते आणि भगवंताचंही वर्णन 4 प्रकाराने करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता भगवंत मान्य संतांचं वर्णन किती प्रकाराने? 4. मी ते नावं सांगतो ते ध्यानात ठेवा. मी प्रमाण देऊन आपण पटकन पुढे जाऊ, कारण आपल्याला राम राज्य पाहायचं. तर बघा, भगवंताचं भगवत मान्य संतांचं वर्णन 4 प्रकाराने करते. 1 त्यांच्या या शरीराचं, 2 त्यांच्या तात्विक स्वरूपाचं शरीर स्वरूप, 3 त्यांच्या कार्याचं आणि 4 त्यांच्या संबंधीचं. किती शब्द झाली? 4. शरीर, स्वरूप, कार्य, संबंधी. चला पहिला शब्द शरीराचं, 2 स्वरूपाचं, 3 कार्याचं आणि 4 त्यांच्या संबंधीचं. 4ची एक प्रमाण देऊ. हजारो प्रमाण गाथेमध्ये आहेत पण तितका वेळ आपल्याकडे नाही. एक उदाहरण देऊन आपण चालू. संतांच्या शरीराचं वर्णन करताना पवित्र तो देहवाने पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ हे त्यांच्या शरीराचं, त्यांच्या स्वरूपाचं पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव हे त्यांच्या स्वरूपाचं. त्यांच्या कार्याचं वर्णन करताना वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे किंवा हरिभजनीय धवळिले जगन चुकविला लाग कळी काळात हे संतांच्या कार्याचं. आणि संतांच्या संबंधीचं वर्णन करताना संतांची गावी प्रेमाचा सुखाळ नाही तळमळ दुःख लेश किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्य देश धन्यभूमी पुण्य देश धन्यभूमी जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्य देश धन्यभूमी पुण्य देश धन्यभूमी पुण्य देश. जेथे वैष्णवाचा वास धन्यभूमी पुण्य देश धन्यभूमी पुण्य देश धन्यभूमी पुण्य देश. आळंदी गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. संतांचं वर्णन किती प्रकाराने केलं? 4 प्रकाराने. संतांच्या
शरीराचं पवित्र तो देह, संतांच्या स्वरूपाचं पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी, संतांच्या कार्याचं वाढविले सुख भक्ती भाव धर्म, हरिभजनीय धवळीले जग, आणि संतांच्या संबंधीचं जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, हे संतांच्या संबंधित. आणि भगवंताचंही वर्णन तुकोबराची वाणी पतिव्रता असल्यामुळे 4 प्रकाराने करते. भगवंताचं वर्णन भगवंताच्याही मूर्त स्वरूपाचं 1, अमूर्त स्वरूपाचं 2, कार्याचं 3 आणि संबंधीचं 4. देवाचंही वर्णन किती प्रकाराने करतात? 4 प्रकारे. आता 4चे एक एक प्रमाण आपल्या सर्वांच्या पाठातलीच वचलं. देवाच्या मूर्त स्वरूपाचं वर्णन करताना महाराज म्हणतात, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. हे देवाच्या मूर्त म्हणजे सगुण स्वरूपाचं. अमूर्त स्वरूपाचं वर्णन करताना आनंद आद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगिया ते हे समचरण साजी रे विटेवरी. हे देवाच्या निर्गुण स्वरूपाचं म्हणजे अमूर्त स्वरूपाचं. आणि देवाच्या कार्याचं वर्णन करताना आहे, भक्ता राखी पाया पासी. तुम्ही अगोदर काय प्रमाण दिलं वाल्मिक महाराज? तर ते संत करता, ते भगवंताचं वर्णन तुम्ही अगोदर करून टाकलं. आता इथे पाहिजे होतं, खरंय की नाही? भगवंताचं वर्णन इथे पाहिजे. तिथे संतांचं म्हणलं ना, मग तिथे म्हणायला पाहिजे होतं, याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, धर्माचे पालन करणे पाखंड खंड. ठीक ना? विठ्ठल 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 म्हणजे संतांनी भगवंत त्या नाम लावून घेतलं तर मग काय अडचण नाही, पण मग ते लावून घ्यावं लागेल. भगवंताच्या कार्याचं वर्णन करताना भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवार, हे कार्याचं वर्णन. आणि भगवंताच्याही संबंधीचं वर्णन करतात. आता पटकन बोला, आजचा जो अभंग आहे, झाले रामराज्य काय उणे आम्हासी. आजच्या अभंगामध्ये जनताचं करतात, भगवत मान्य संताचं करतात की भगवंताचं करतात? राम जनता आहे का संत आहे का भगवंत आहे? भगवंत आहे ना, मग कोणाचं वर्णन करतात? भगवंताचं करतात. पण भगवंताच्या स्थूल शरीराचं नाही, म्हणजे मूर्त स्वरूपाचं नाही, अमूर्त स्वरूपाचं नाही, कार्याचंही नाही. मग देवाच्या संबंधीचं वर्णन करतात. आता संबंधीचं वर्णन करतात म्हणजे कधी? अगदी आपल्या महिमाने धातू परिशे केले सोने. परिसाच्या संपर्कामध्ये लोखंड आलं रे आलं का त्याचं काय होतं? सोनं होतं. त्याच्याकरता त्या परिसाला काय करावं लागतं? काय कष्ट आहे त्याला? काही नाही, त्याच्या सानिध्य मात्राने. म्हणजे कुठली क्रिया भावना विचार काहीही न करता त्याचा संबंध मात्राने संसर्ग मात्राने ते वस्तू सामर्थ्य आपुल्या महिमाने धातू परिशे केले सोने. तसं प्रभू रामचंद्राच्या केवळ राज्याभिषेक होण्या मात्राने ज्या घडामोडी घडल्या त्याबद्दल महाराज बोलतात. पण मग तो झाला कधी? तर एक श्लोकी रामायण, कारण आता पूर्ण रामकथा करायला वेळ नाही, तेवढे 7 दिवस नाही 7 तासही तुम्ही मला देत नाही, तर 7 दिवस कसे देणार? पण आता थोडक्यात रामकथा, एक श्लोकी रामकथा. ते पण ते रामकथेमध्ये तेही मग्न होऊन जातात, तोर द्यायचं विसरून जातात. आदो राम तपवनादिगमनम हत्वा मृगकांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धी रामायणम. झालं, पूर्ण रामकथा झाली. किती सोपी आहे. आदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृग कांचनम
वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दी रामायण. रावण कुंभकर्ण संपवले. पुष्पक विमानामध्ये लंकाचा अभिषेक केला बिभीषणाचा. पुष्पक विमानामध्ये बसले आणि मध्यंतरी केवटाला त्या गुहकाला घेतलं आणि प्रभू रामचंद्र नंदीग्रामात आले. भरताचं उपोषण सोडलं, त्याला आलिंगन दिलं आणि कुलगुरू वशिष्ठाच्या आधिपत्याखाली भगवान प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला. गड्यानो 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 राजा किर झाला. गड्यानो राजा किर झाला. श्रीराम सिंहासनी बैसला. श्रीराम सिंहासनी बैसला. श्रीराम सिंहासनी बैसला. गड्यानो राजा गिरे झाला. गड्यानो राजा गिरे झाला. श्रीराम सिंहासनी बैसला. श्रीराम सिंहासनी बैसला. श्रीराम सिंहासनी बैसला. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान भगवान की जय. अयोध्या धाम की जय. गो माता की जय. शरयू मैया की जय. पवन सुत हनुमान की जय. जय जय श्री राम. जय अयोध्या धाम. 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 बघा, कल्पना करा, आपल्या सर्वांचं शरीर पृथ्वी आहे, त्याच्यातलं अंतकरण हे उत्तर प्रदेश आहे आणि त्याच्यातलं चित्त हे अयोध्या धाम आहे आणि त्याच्यामध्ये बोध रूपी रामाचा जन्म होऊन त्याचा राज्याभिषेक झालेला आहे आणि त्याचा आपण सर्वजण स्वागत करत आहोत. म्हणजे सर्वांनी टाळी वाजून राघवाचं स्वागत केलं पाहिजे आणि सर्वांनी बोललं पाहिजे. जय जय श्रीराम. जय अयोध्या धाम. जय जय श्रीराम. जय अयोध्या धाम. जय जय श्री राम. जय अयोध्या धाम. जय जय श्री राम. जय अयोध्या धाम. जय जय श्रीराम. जय अयोध्या धाम. जय जय श्री राम. जय अयोध्या धाम. जय अयोध्या धाम. जय जय श्री राम. जय अयोध्या धाम. जय जय श्रीराम. जय अयोध्या धाम. जय जय श्रीराम. जय अयोध्या धाम. जय हो. जय जय श्री राम. जय अयोध्या धाम. जय जय श्री राम. जय अयोध्या धाम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्री राम. जय हनुमान. जय हनुमान. जय जय श्रीराम. जय जय श्री राम. ज्या वेळेला रामरायाचा अभिषेक झाला आणि त्यावेळेला तुकोबर आहेत, त्यावेळेला बोलतात, अनुभव घेऊन बोलतात. पुन्हा प्रश्न निर्माण झाला. म्हटले महाराज, तुम्ही बोलायला लागला, आम्ही ऐकायला लागलो, मग आम्ही ऐकतो म्हणजे काही बोलायचं का? आता महाराज काही कसं बोलतील? नारदाच्या गादीवर नाही बोलणार ना? अहो म्हटले नाही बोलणार, मग तुमच्या जिभेला काय हाड आहे का? आता जिभेला हाड नसतंच. पण म्हटलं का असं बोलतात? ते म्हटले अहो तुकोबर आहे कोणत्या युगात? कलियुगात. बरोबर आहे, तुकोबर आहे कलियुगात. आणि रामराज्य घडलं त्रेतायुगात. मग त्रेतायुगात घडून गेलेलं रामराज्य तुकोबर आहे कलियुगातले सांगतात, हे कितीपत बरोबर? असं एखादं म्हटलं तर त्याचं उत्तर आहे तुकोबर आहे कलियुगातच आहे, त्रेतायुगात नाही असं कोणी सांगितलं? जे जे झाले अवतार तुका त्या ते बरोबर, येतो जातो अभि देवाचे सांगा, तुका म्हणे गात देवना, निद्रा करीत होतो पायी, सैवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाय,
दैवे चारित फिरत तो. 3 प्रमाण दिलेत तुकोबरात त्याही वेळेला होते. तुम्हाला सिद्ध करून द्या. नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. आम्ही श्रौत आस्तिक नाही, आम्ही तार्किक आस्तिक आहोत. बाप दाखवणे ते श्राद्ध घाल सिद्ध करून द्या. मग काही नाही, 4 युग आहे. किती युग आहेत? 4. कृत, त्रेता, द्वापार, कली. तुम्ही दैत्य सांगता का देव सांगता? काहीतरी भूमिका तुम्ही घ्या. मी एक सांगतो, तुम्ही एक सांगा. एका 4 युगातलं एक तर तुम्ही दैत्य तरी सांगा, नाही तर देव तरी सांगा, नाही तर देव तरी सांगा, नाही तर दैत्य तरी सांगा. मी काय एकट्याने ठेका घेतला का? तुम्ही आम्ही केळी मेळी गदारोळी आनंद घ्यायचा की नाही? चला, दैत्य सांगता का देव सांगता? हो नाही काहीतरी म्हणा ना. देव हा सोमनाथ भाऊ हुशार आहे. ते म्हणले दैत्य तुमच्याकडे घ्या, देव आमच्याकडे द्या. बरं चला, देव तुमच्याकडे घ्या, मी दैत्य सांगतो, तुम्ही देव सांगा. कृतयुगामध्ये देव, हा तुम्ही देव सांगणार आहात ना, तर कृतयुगामध्ये दैत्य कोण? हिरण्यकश्यपू. सांगा देव कोण? नृसिंह भगवान. बरोबर आहे ना. नृसिंह भगवान त्रेतायुगातले देव आहे. त्या दैत्याचा नाश करण्याकरता आले. तो दैत्य चतुर्बुद्धिमान गडी. तो म्हणायला लागला म्हणजे काय म्हणजे आपल्याला नाही मारू शकत. म्हणजे का? ब्रह्मदेवाचं वरदान आहे आपल्याला. म्हणजे काय वरदान आहे? मी ब्रह्मदेवाला म्हटले मला आत मरण नको, बाहेर मरून नको, दिवसा नको, रात्री नको. म्हणले मग का रे? आत नको, बाहेर नको. म्हणले मग तुझ्यासोबत काय बॅट बॉल खेळायचं होतं का मला? दुपारी 12 वाजता मी आलो, सायंकाळच्या 6 पर्यंत थांबलो. कशा करता? तुला रात्री नको, दिवसा नको म्हणून. आता रात्र नाही, दिवस नाही, सायंकाळ आहे. नाही म्हटले मी आत नको, बाहेर नको. म्हटले मग आत नाही, बाहेर नाही, उंबरेवर तुला त्याच्याकरताच आणला. नाही म्हटले मी देवाला म्हटलं होतं वर नको, खाली नको. म्हटले मग तुला मांडीवर घेतला काय स्तनपान करायला का? तुला वर नाही, खाली नाही. तो म्हटलं नाही, पण मी देवाला म्हटलं तुम्हाला जडाकडनं नको, चेतनाकडनं नको, शस्त्राकडनं नको, अस्त्राकडनं नको. अरे म्हटले नख बघ, याला जड म्हणावं तर हे वाढतात, आणि चेतन म्हणावं तर कापल्याच्या नंतर रक्त येत नाही, विजा होत नाही. बरं, यांना शस्त्र हातात धरून घेतलं, लढलं जातं ते शस्त्र, मंत्राने सोडले जाते ते अस्त्र. ते हातात धरले नाही आणि मंत्राने सोडले नाही, हाताला आलेले आहे. हे शस्त्रातही नाही, अस्त्रात नाही, जडात नाही, चेतनातही नाही. तो म्हटलं नाही, मी देवाला म्हटलं होतो. काय म्हटलं होतं सांग ना? देवाला म्हटलं होतं 11 आदित्य, 12 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, 33 प्रकारच्या देवतेपैकी कोणाकडनंच ब्रह्मदेवाला म्हटलं तुझ्या सृष्टीतल्या कोणाकडनंच मरण नको. अरे म्हटले ब्रह्मदेव आपल्या फॅक्टरीतला आहे, मी त्याच्या फॅक्टरीतला नाही. जयाचे नाभी कमळी जन्म चतुराना नाव, ब्रह्मदेवाचा जनक सुद्धा मी आहे. नाही 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 म्हटले, मग सांग, बोल बोल. तो म्हटलं मी ब्रह्मदेवाला म्हणालो होतो. बोल ना, काय म्हणालो होता? मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतो 12 महिन्यातल्या कुठल्याच महिन्यात आपल्याला मरण नको. म्हणले धोंड्याचा महिना जावायने बळकावला. तो धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास स्पेशल तुझ्याकरता काढलेला आहे. बोला आता. तो म्हटलं संपलं, फाडला. हा, मग आता त्याला पटकन. मग त्रेतायुगातला आपला कृतयुगातला दैत्य कोण मी सांगितला? हिरण्यकश्यपू. आणि देव कोण तुम्ही सांगितलं? नृसिंह भगवान. मग त्यावेळेला तुकोबराय होते. हो, तुका म्हणे तधी होतो आम्ही कोण? भक्त प्रल्हादाच्या रूपात. होते की नाही? होते. चला आता मग त्रेतायुगातलं दैत्य सांगू का? त्रेतायुगातला दैत्य रावण, कुंभकर्ण. मग देव सांगा आता. राम आहे ना. राम कैकई धाडू नको वनी राम, कैकई धाडू नको वनी राम. रामाविना जीव व्याकुळ होतो, रामाविना जीव व्याकुळ होतो. नाही जीवाचे आराम, नाही जीवाचे राम 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 राम. कैकई धाडू नको वनी धाडू नको वनिराम. पण तिने पाठवला. आणि त्या रामाने वनात गेल्याच्या नंतर वनातले वानर घेऊन, तुम्ही सगळे सुरवर वेगी वानरे वानर, दोघे धरून अवतार सत्य करू वचनार्था. आणि नर आणि वानराकडनं मला मरण यावं, बाकी कोणाकडनं नाही. त्याला वाटलं यांना मी इजी, पण त्याला काय माहिती हे आपल्यालाच इजी आहे ना. आणि मग त्या रावण कुंभकर्णाला संपवणं राम रूपात आले. त्यावेळेला तुकोबराय आहेत कोणाच्या रूपात? तर उत्तर आहे अंगदाच्या रूपात. कोणाच्या रूपात आहे? अंगदाच्या रूपात. त्याला द्वापार युगामध्ये दैत्य सांगतो मी, कंस. तुम्ही देव सांगा. भगवान गोपाल कृष्ण आहे ना.
आणि भगवान गोपाल कृष्णाने एकच मुष्टिका प्रहार केला, रक्ताची गुळणी तोंडातून, मामा संपला, खलास. खरं मामाला मारू नये, पण असे मामा असले तर ठेवू नये. विठ्ठला 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 विठ्ठला. शकुनी सारखा मामा असेल, कंसासारखा मामा असेल तर वेळीच त्याचा काटा काढला पाहिजे. आणि नसल काढता तर काट्याने काढला पाहिजे काटा. अशा मामाचा शकुनी सारखा. पण तो गोपाल कृष्णासारखा मामा असेल, आहे ना. अभिमन्यूला चक्रव्यूहाचं भेदनाचं ज्ञान आईच्या गर्भात दिलं. सोनोपंत मामा दांडेकरांसारखा मामा असेल. आजही मामा आपल्या शरीराने नाही, पण मामा नाव आलं तर हृदय आपलं भरून येतं. असे मामा असले पाहिजे. त्या द्वापार युगामध्ये ज्या वेळेला कंसाचा वध केला, त्याही वेळेला जगद्गुरु तुकोबराय त्याही वेळेला आहे. कोणाच्या रूपात? तर उद्धवजीच्या रूपात. कलियुगामध्ये द्वारकेची केने आले याची ठाया, पुढे भक्त राया तोजवीत ते विटेवर उभा आहे. तर जगद्गुरु तुकोबराय त्याही वेळेला आहे. कोणाच्या रूपात? नामदेव महाराजच्या रूपात. आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. नामदेव केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन या. सांगितले काम करावे कवित्व वाहुगे, निमित्त बोलू नये. आणि ते जगद्गुरु तुकोबराय आज रामराज्य सांगतात. मग त्रेतायुगात त्यांनी अनुभवलं की नाही? अनुभवे आले अंगात, या जगात येत असे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तुका म्हणे चाखून सांगेन माझा अनुभव आहे अंगे. बोलाचीच कडी बोलाचा तर भात जेवून या कोण तृप्त झाला. असं आहे का? अनुभवाचे बोल आहे तुकोबराय, अनुभवाचे बोल आहे. कोणाच्या रूपात अनुभवलं त्यांनी? अंगदाच्या रूपात. अहो म्हटले आम्हाला कालची भाजी आज आठवेना, आणि तुकोबरायला त्यावेळेच कसं काय आठवतं? आणि म्हणजे तुम्हाला कालची भाजी आठवेना, तुमची मठ्ठ बुद्धी आहे. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. पण काही काही बुद्धिमान माणसं असतात, ते बालपणातलं तरुण म्हातारपणी सांगतात की नाही, आपल्याला अनुभव नाही का? तुकोबरायची बुद्धी सात्विक आहे, सत्वगुणाने संपन्न आहे. युगायुगात देवाची आराधना केलेली आहे. ऋतंभरा प्रज्ञा त्यांना प्राप्त आहे, त्रिकाल दर्शिती आहे. म्हणून अगदी कलियुगामध्ये ज्या वेळेला तुकोबराय रामनवमीच्या दिवशी, हनुमान जयंती, रामनवमी या पवित्र काळामध्ये कीर्तनाला उभे राहिले देऊळ. रामेश्वर भट्ट, शिवबा कासार, ब्राह्मण मंडळी 7 आहेत आणि ब्राह्मण इतर 7 आहे. असे 14 टाळकरी उभे राहिले. ज्याची गावी केला वास त्याची नसावी उदास. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय रामनवमी हनुमान जयंतीचा काळ असल्यामुळे अगदी त्यावेळेला तुकोबराने अभंग घेतला, झाले रामराज्य काय उणे आम्हा. आणि ती मंडळी म्हणायला लागली, महाराज तुम्ही त्यावेळेला होता. म्हटले हो. कोणाच्या रूपात? अंगदाच्या रूपात. आता सांगतो तुकोबरायच्या रूपात. अरे हँडसेट बदलतो, सिम कार्ड तेच असतं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे स्थूल देह बदलतो, सूक्ष्म देह तोच असतो. ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत सूक्ष्म देह तोच असतो. त्यामुळे हँडसेट जरी बदलला आणि सिम कार्ड टाकले की लगेच नंबर सगळे येतात की नाही मागचे, तसाच प्रकार आहे. पहिला त्रेतायुगातला तुकोबरायचा, द्वापार युगातला, सत्ययुग, कृतयुगातला हँडसेट कोणता होता? भक्त प्रल्हाद. त्रेतायुगात अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये नामदेव आणि नंतर जगद्गुरु तुकोबराय. पण सिम तर तेच आहे ना, सूक्ष्मदेह तोच आहे. आणि त्यावेळेची स्मृती तुकोबरायला झाली आणि त्यावेळेला महाराज बोलले, झाले राम राजा काया उणे अमास. जय हो. झाले राम राजा काया उणे अमास. झाले राम राजा काया उणे अमास. झाले राम राजा काया उणे अमास. धरणी धरी पिक गाई ओढल्या म्हैशी. धरणी धरी पिक गाई ओढल्या म्हैशी. धरी पिक गाई ओढल्या म्हैशी. धरणी 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 धरी राम झाले राम राज काय ऊने आम्हा. झाले राम राज काय ऊने आम्हा.
धरणी धारी पिक गाय ओळील्या म्हैसी. अंगदाच्या रूपात असताना तुकोबराने अनुभवलेलं रामराज्य कलियुगामध्ये आपल्याला सांगतात. कारण त्या रामराज्याचा विशेष हा आहे का तिथे स्वप्नी दुःख कोणी न देखी डोळा, नामाच्या गजरे भय सुटले काही काळा. स्वप्नातही त्या रामराज्यामध्ये दुःख नावाची वस्तू नाही, दुःख नावाचा पदार्थ नाही, दुःख नावाची स्थिती नाही. खरं दुःख कोणाला हवं आहे? दुःख कोणालाही नको आहे. मज लागी दुःख व्हावे आईसे कोणी भावे ना जीवे. मुळात दुःख कशामुळे येतं? तर दुःख आपल्याला स्वरूपाच्या अज्ञानामुळे येतं. जगात सगळी दुःख आपण भोगतो. 2 मिनिटे एकाग्र व्हा. दुःख कुठपर्यंत आहे? शरीर आहे तोपर्यंत दुःख आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर आहे. सगळ्या दुःखाची मूळ जड काय असेल तर हे शरीर आहे. शरीर आहे दुःख आहे, शरीर नाही दुःख नाही. साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा त्यांचे गुरुजी आनंद आश्रम स्वामी महाराज, ते आनंद आश्रम स्वामींचे एक मित्र दुःखाने कावलेत, हॉस्पिटलमध्ये होते. त्यांनी फोन केला, स्वामी मला लगोलग भेटायला या. स्वामी गेले. आणि मग ते भयंकर वेदना त्यांना होत्या, असह्य वेदना होत्या. ते तळमळायला लागले, उलट्याची पालती उताराची पातने व्हायचे, माशासारखे तडफायला लागले आणि हाय हाय करायला लागलेत. स्वामी म्हणायला लागले, आता आणि का रुस्तावे ललगे बहुत आपुल्या संचिता वाचून या भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. केले कर्म झाले तेची भोग आले आहे, उपजले मिले ऐशी कती. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परोद दाती ती कुबुद्धी रेषा स्वकर्म सूत्रे न ग्रथितोही लोका अहम करोती ती वृथाभिमाना. याचा अर्थ आपलं कर्मच दुःख रूपाने आलेलं आहे, नका चिंता करू. पण ते म्हणले स्वामी सहनच होत नाही, पुन्हा पुन्हा रडायचे, पुन्हा थांबायचे, पुन्हा रडायचे. स्वामी रागून म्हटले, अरे मरायचं तर जरा शिस्तीत मर म्हटले. काय म्हटले? मरायचं तर जरा शिस्तीत मर, मरण तर आहेच आहे तुला. मागे जो दिवा लावून ठेवलेला आहे तोच प्रकाश आता दुःखाच्या रूपाने आलेला आहे. शिस्तीत मरणार. मग ते जरा शांत झाले. पण पुन्हा थोडस कणायला लागल्याच्या नंतर स्वामीने सांगितलं, हे बघ तुला खरं सांगतो. तू म्हटलं काय? काय नाही म्हटले, एकदा मरेपर्यंतच तुला हे दुःख आहे. एकदा मेला ना तर खडकावर आपटलं तर तुला काही होणार नाही. एकदा मेला म्हणजे खडकावर आपटलं तरी तुला काही होणार नाही. हे जे स्वामी बोललेत याचा अर्थ शरीर आहे तोपर्यंत दुःख आहे, शरीराचा संबंध सुटला की दुःख संपलं. चला मग आता सगळ्या दुःखाचं कारण कोण? शरीर. वा. पण मग शरीराला तर काहीतरी कारण असेल ना? हो, शरीराला कारण आहे पाप पुण्य. पाप पुण्य करून जन्म येतो, प्राणी नरद्या येऊन हानी केली. शरीराला कारण आहे पाप पुण्य. ते पाप पुण्य जात नाही तोपर्यंत शरीर जात नाही, शरीर जात नाही तोपर्यंत दुःख जात नाही. आता ध्यानात ठेवायचं बरं का, पहिलं सगळ्या दुःखाला कारण कोण? शरीर. बोलत चला, शरीराला कारण कोण? पाप पुण्य. पण पाप पुण्याला तरी कारण आहे कोण? हो, धर्माधर्म. धर्म केला की पुण्य होतं, अधर्म केला की पाप होतं. मग पाप पुण्याला कारण कोण आहे? धर्माधर्म. धर्माधर्माला तरी कोणीतरी कारण आहे. म्हणजे धर्माधर्म जात नाही तोपर्यंत कोण जाणार नाही? पाप पुण्य. छान. पाप पुण्य जात नाही तोपर्यंत शरीर जाणार नाही, शरीर जात नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही. मग दुःख जावं वाटत असेल तर शरीर जावं, शरीर जावं वाटत असेल तर वाह पाप पुण्य जाऊन, पाप पुण्य जावं वाटत असेल तर धर्माधर्म थांबावे. पण त्या धर्माधर्माला कोणीतरी कारण आहे. हो, कोण कारण आहे? तर धर्माधर्माला कारण आहे राग द्वेष. धर्माधर्माला कारण काय? राग द्वेष. राग म्हणजे संस्कृत मध्ये प्रीतीला राग म्हणतात. ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम असतं त्याच्याबद्दल आपण धर्म करतो, ज्याच्याबद्दल द्वेष असतो सर्प पाहिला का गोटा घेतो. हो की नाही? म्हणजे धर्माधर्माला कारण कोण आहे? राग द्वेष. आता राग द्वेष जात नाही तोपर्यंत कोण जात नाही? धर्माधर्म. वा भाऊ. धर्माधर्म जात नाही तोपर्यंत पाप पुण्य, पाप पुण्य जात नाही तोपर्यंत शरीर, शरीर जात नाही तोपर्यंत दुःख जात नाही. मग दुःख जावं वाटत असेल तर शरीर जावं, शरीर जावं वाटत असेल तर पाप पुण्य जावं, पाप पुण्य जावं वाटत असेल तर धर्माधर्म जावे, धर्माधर्म जावं वाटत असेल तर राग द्वेष जावे. पण राग द्वेष तरी कार्यच आहे, त्याचं कारण कोण? तर त्याचं कारण कोण आहे? भेद ज्ञान. राग द्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. काय काय कारण आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आपल्याला कोणीतरी अनुकूल वाटतं, कोणीतरी प्रतिकूल वाटतं. आई वडील मित्र असेल तर अनुकूल वाटतं, एखादा शत्रू असेल तर प्रतिकूल वाटतो. आणि जो प्रतिकूल वाटला का गोटा घेतो, आणि अनुकूल वाटला का राम राम म्हणतो. होतं की नाही असं? म्हणजे अनुकूल प्रतिकूल ज्ञान कारण आहे कोणाला? राग द्वेषाला. म्हणजे अनुकूल प्रतिकूल ज्ञान जात नाही तोपर्यंत रागद्वेष जात नाही, रागद्वेष जात नाही तोपर्यंत धर्मधर्म जात नाही, धर्मधर्म जात नाही तोपर्यंत पाप पुण्य जात नाही, पाप पुण्य जात नाही तोपर्यंत शरीर जात नाही, शरीर जात नाही तोपर्यंत दुःख जात नाही. आता दुःख जावं वाटत असेल तर शरीर गेलं पाहिजे, शरीर जावं वाटत असेल तर पाप पुण्य गेलं पाहिजे, पाप पुण्य जावं वाटत असेल तर धर्मधर्म गेले पाहिजे, धर्मधर्म जावं वाटत असेल तर रागद्वेष गेले पाहिजे. वा. रागद्वेष जावं वाटत असेल तर अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं पाहिजे. पण अनुकूल प्रतिकूल ज्ञानालाही कारण आहे.
कोण कारण आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे भेद ज्ञान. भेद ज्ञान हा आपला वाटतो, हा परका वाटतो, हा माझ्या पक्षातला, तो त्याच्या पक्षातला, हा आपल्या गल्लीतला, तो त्या गटातला, हा आपल्या गटातला, हा आपल्या संघातला, तो त्या संघातला, हे आपल्या मतदार संघातला आहे, दुसऱ्या संघातला आहे. होतं की नाही? भेद ज्ञान. त्याला कारण काय? भेद ज्ञान. पण भेद ज्ञान जावं गेलं पाहिजे. कोण जाण्याकरता गेले तुम्ही घरी? नाही, भेदज्ञान जाण्याकरता बरोबर आहे. रागद्वेष आहे ना, भेदज्ञान रागद्वेष जाण्याकरता भेदज्ञान गेलं पाहिजे. भेदज्ञान रागद्वेष जाण्याकरता भेदज्ञान गेलं पाहिजे. भेदज्ञान गेलं म्हणजे रागद्वेष जाईल, रागद्वेष गेले म्हणजे अनुकूल प्रतिकूल ज्ञान जाईल, अनुकूल प्रतिकूल ज्ञान झालं गेलं म्हणजे धर्मधर्म जाईल, धर्मधर्म गेलं म्हणजे पाप पुण्य जाईल, पाप पुण्य गेलं म्हणजे शरीर जाईल, शरीर गेलं म्हणजे दुःख जाईल. म्हणजे आता दुःख गेलं जायचं तर कोण गेलं पाहिजे? शरीर गेलं पाहिजे. शरीर जाण्याकरता पाप पुण्य गेले पाहिजे, पाप पुण्य जाण्याकरता धर्म जाण्याकरता रागद्वेष जाण्याकरता अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञान जाण्याकरता भेदज्ञान. पण भेदज्ञानालाही कारणच आहे. हो, कारणाशिवाय काहीच घडत नाही. कारणाशिवाय काही घडत नाही. काय आता ते सहज आलं ओघाने तेवढं तेवढं सांगतो मध्येच दुसरं सांगतो. एक वारकऱ्यामध्ये दोन प्रकार असतात. काही गाडीने जातात, काही पायी जातात. जे पायी जातात त्यांना महिना लागतो, गाडी जातात ते 4 तासात किती, दोघंही दर्शन भरलं भेटी. रामकृष्ण रे, रामकृष्ण रे, राम 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 राम. कसं आपल्या घरी सगळं चांगलंय, पण ते पणनी महिनाभराचा आनंद खाऊन टाकला ना वारीतला. पणनी महिनाभराचा आनंद खाल्ला. म्हणलं पण काय नाही, तुझ्या घरची कुत्री मेली, बाकी सगळं चांगलं. तर म्हणलं कुत्री मेली, कार्य घडलं, कारण काय? म्हणजे घोडीचा पाय खाता नराड्यात अडकला म्हणून कुत्री गेली. म्हणजे आता घोडी गेली. म्हणले हो, घोडी गेली, कार्य झालं, कारण काय? म्हणजे कारण काही नाही, तुझ्या आईच्या स्तरानाला भ्याली म्हणून घोडी गेली. तो म्हटलं म्हणजे म्हातारी गेली. म्हटले हो, बाकी सगळं चांगलंय. म्हणजे म्हातारी गेली, कार्य घडलं, कारण काय? म्हणजे नातवाची हाई खाल्ली म्हणून म्हातारी गेली. म्हणजे याचा अर्थ कार्टही गेलं. म्हणजे हो, बाकी सगळं चांगलं आहे. तुम्हाला कार्ट गेलं, कार्य घडलं, कारण काय? म्हणजे त्याचं कारण काही नाही, ते कुठपर्यंत तुमच्या दुधार जगेल. तो म्हटलं याचा अर्थ बायकोही गेली. म्हणजे हो, बाकी सगळं चांगलं आहे. तुम्हाला बायको गेली, कार्य घडलं, कारण काय? म्हणजे तिला सांगितलं होतं पेटलेल्या घरात उडी खाऊ नको, तिने उडी खाल्ली, जळाली, मेली. तो म्हटलं घरही पेटलं, हो, सगळी राग झाली, हो, बाकी सगळं चांगलं आहे. आता सगळं काय चांगलं आहे? तो म्हटलं जाऊ द्या, आता कुठपर्यंत आलो, पटकन बोला. आहे ना, बायको का मेली? घरात जळत्या घरात उडी खाल्ली, आहे ना. बरोबर. मग बायकोचं कार्ट काय गेलं? आता कुठून आलो होतो आपण? घरी पहिले कोण गेली? कुत्री गेली. कुत्री काय गेली? गुढीचा पाय अडकला. गुढी काय गेली? म्हातारीच्या सरणाला गेली. म्हातारी काय गेली? कार्ट नातवाची आई खाल्ली. नातू काय गेला? कुठपर्यंत वर्षा दुधाचं गेलं, आहे ना. म्हणजे बायको गेली. बायको काय गेली? पेटलेल्या घरात उडी खाल्ली. तो म्हटलं घरही पेटलं, ठीक आहे, कार्य घडलं, पण कारण काय? मग ते उत्तर सांगणार राग आला. म्हणले का रे, इतके दिवस म्हणत संसार दुःख मोड कडे इंगळ, हेच म्हणत होतं ना. मग या फळना चुंबिता फुल न तुरुंबिता, जे काही पुंडुस्थितात रुखच्या, खाण्याकरता फुल नाही, हुंगण्याकरता फुल नाही, बसण्याकरता सावली नाही, असा जायफळ मायफळ वायफळ संसार आहे. फलकट तो संसार येत सारा भगवंत. अरे आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, कोणाचाही पूर्ण नाही झाला तो संसार आहे. काय त्याच्यातलं कार्यकारण उपसत बसला. नावी दादाचा असणारा जर उकिरडा, मी त्याची तिजोरी नाही म्हणत, त्याच्या तिजोरीत असतं ते कोणाच्याच नसतं, त्यांना नावीकडे जाऊन पहा. पण तू उकिरडा जर तुम्ही पाहायला गेला तर त्यात बिलेड पानन किसच भेटेल, त्यात काय भेटणार? तिजोरीमध्ये आहे माल, पण इकडे काय भेटणार? तसं परमार्थ संसारात येऊन केला तर त्याच्यामध्ये राम नामाची, राम भगवंताची, राम राज्याची प्राप्ती आहे. पण संसार रूपी उकिरडा किती उकरला तर त्यात खाली काय भेटणार आहे? दुःखच भेटणार आहे. ज्याचं मूळच दुःखाचं आहे, त्याचं काय कार्यकारण करत बसला? असं उत्तर दिलं. त्याने भजन चालू केलं, समाधानी झाला. मी कुठून आलो होतो, आपल्याला काय नको आहे? दुःख नको आहे. दुःख जावं तर शरीर जावं, छान शरीर जावं वाटत असेल, पाप पुण्य जावं, पाप पुण्य जावं वाटत असेल, धर्माधर्म जावे, धर्माधर्म जावं वाटत असेल, राग द्वेष जावे, राग द्वेष जावं वाटत असेल, अनुकूल प्रतिकूल ज्ञान जावं, अनुकूल प्रतिकूल ज्ञान जावं वाटत असेल, भेद ज्ञान जावं, आणि भेद ज्ञान जावं वाटत असेल तर अज्ञान जावं, आणि अज्ञान जावं वाटत असेल तर ज्ञान प्राप्त व्हावं. आणि ज्ञान म्हणजेच राम, ज्ञान म्हणजेच राम. आणि मग तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. त्या रामरायाने आपलं स्वरूपभूत सुख दिलं, आपलं स्वरूपच दिलं. मग नाहम मनुष्य न च देव यक्षो न ब्राह्मणे चेत वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्ता भिक्षुर्ण चाहम निजबोध रूपा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहम आदौ अहम ब्रह्मास्मि इति उदिते पश्चात सर्वं खल्विदं ब्रह्म न यह नानास्ति किंचन हे किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव द्वितीयं ब्रह्म अस्ति. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद उक्तम ग्रंथ कोटिभि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. या स्वरूपाची प्राप्ती होणं म्हणजे तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले.
आता त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैनम यह संसारे खलुत सारे कृपया पारे पाये मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते. हे सगळं काही नाही. हे येण्याकरता काय केलं तर राम वेळोवेळ आम्ही गाऊ ओविये. कधी दळिता जात्यावर कांडिता आणि जीवित आगे बाह्ये. म्हणजे राम नामाचं आम्हाला भूत लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. राम नामाचं भूत. हो, ज्याचं भूत लागलं ना मनुष्य तसाच करतो, स्वतंत्र काही राहत नाही. ब्राह्मण आहे, संध्या करायला निघाला तर मग त्याने ओम गायत्री मंत्र जपावा, अर्घ्य द्यावं. ब्राह्मण आहे, संध्या करावी, ते सोडून दिलं, तू पाण्यात गेला, बिंबीत त्या पाण्यात उभा राहिला, नाभीत त्या पाण्यात कानात बोट घालून म्हणू लागला अल्लाहू अकबर, समजव त्याला भूत लागलं. कोणतं? मुस्लिमाचं. कोणतं भूत लागलं? मुस्लिमाचं. कारण ब्राह्मण आहे, संध्या पाडायची सोडून जर तो आजान पाडायला लागला का त्याला बरं काय भूत लागलं. आणि भूताचा असा स्वभाव आहे का ते आपल्याला स्वातंत्र्य राहू देत नाही, ते त्याचं कर्म करून घेत. कर्म करून घेत. भूत लागलं तसं आपल्याला भूत लागावं कोणतं? रामनामात. नाहीतरी मन हे भूत आहे. त्या मनाला आपण काम दिलं नाही तर ते आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या मारुती बाबांनी सांगितलेली एक छोटीशी गोष्ट. एकाने रोज शौचाला जायचा, सगळे जातात, तोही जायचा. पण तो गाव सोडून 12 वर्ष नाही 2 तप कुठे गेलाच नव्हता. कारण विचारला काही जायची वेळही आली नाही, रानात राहायचा. आपलं घर भलं काम भलं. सकाळी उठला, ले लोटा चल झाडे, जरा दूर जायचा, एकांतात तुका म्हणे आम्हा एकांतात वास, कोणाचा डिस्टर्ब नको. आणि उरलेलं पाणी एका झाडाच्या खोडाला टाकायचं. काही कारण नाही, विनाकारण टाकायचं. 12 वर्षाचं नित्य नेम नामे ते परामे दुर्लभ. नेमकं त्या भूताला, त्या झाडाला एक भूत होतं कुठलेलं, पिशाच. आणि पिशाची योनीला पवित्र पाणी पिता येत नाही, असं अपवित्र पिण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याला 12 वर्ष पाणी प्यायला भेटलं, ते फारोळ्या जातं, बसत्या नाकाचं, झिपऱ्या केसाचं, फारोळ्या आपल्या ढेबऱ्या पोटाचं, काळं कबीनं 11 उरफाट्या पायाचं त्याच्यासमोर पकडतं. याची इंडिकेटर लागली, घाबरलं. तो म्हटलं बाप्पो, म्हणले बाप्पो नाही, वरमगुणेश्वर प्रसन्न आहे, मागून घे काय लागतं. तो म्हटलं तुझं सामर्थ्य काय? म्हटले देवाची भेट घालून देऊ शकत नाही, बाकी सगळं करतो. म्हणजे असं म्हणले हो, काही काम जे म्हणशील ते काम. पण असं म्हणले काय? मला काम द्यायचं नाही, काम दिलं का तुझं काम तमाम. म्हटलं चिंता करू नका, आपल्याकडे कामच काम, लगेच काम. म्हटलं घरी तर जाऊ, चहा पाणी, काम काम बरं लगेच सुरू. म्हणजे हे बघ, हा 10 एकरचा नंबर आहे आपला, नांगत काढून टाक. ठीक आहे म्हणते. ते घरी गेला, चिनपट ठेवलं, हातपाय धुतले, बायकोने चहा दिला. अर्धाच्या बसीत आहे, अर्धा कपात आहे, कपातला बसीतला संपलन, कपातला ओतायला लागला. भूत तेवढ्यात म्हटलं मालक काम. तो मला नांगट काढून झाली. वळून पाहिलं तर अख्खं रान काळं भंगार. तो म्हटला चिंता करू नको, वाजेवाडी संपली. म्हणजे हो, मग आता निघोच. दुपारची न्याहारी करेपर्यंत निघोजही संपलं. तो म्हटलं मग पारनेर तालुका. दुपारी झोपणार तो अंग टाकणार तेवढ्यात भूत म्हणलं काम. म्हणले पारनेर तालुका संपला. म्हणले अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्हा. पण आता याला एक काम, भूताला काय द्यायचं काम. याला एक काम लागलं, भूताला काय द्यायचं काम. नाही तर याला नाही दिलं काम तर आपलं काम तमाम. त्याला झोप कुठे? 4 दिवसात गपक्या होता, असा रोडवला. चिंता लागली. मित्राने विचारलं काय? म्हटले भूत प्रसन्न झालं, त्याला काम नाही दिलं तर माझं काम करणार. तो मित्र हुशार, चतुर्घडी, डोकेबाज. त्या मित्राने शिकवलं आणि यांनी बरोबर तसं केलं. भूत आलं, मालक काम. हे म्हटले जा 1000 फुटाची बल्ली घेऊन ये. बल्ली कळते, मेड एक बांबू. ती भूताला काय, ते मनोवेगाने हिमालया आणली ना. म्हणले त्यातली 50-100 फूट गाड, 900 फूट वर ठेवली. आणि म्हणले बघ, मी काम सांगितलं का ते काम करायचं नाही. इतर वेळेला जावर ये खाली, हे काम बंद करायचं नाही. आला माझ्या दिले कणा खाली. आता माझी झोप मोडायला यायचं नाही. मी जे काम सांगितलं ते काम करायचं. ते काम झालं का हे काम चालू करायचं, काम बंद करायचं नाही बरं का. भूत म्हणलं जी मालक. महाराज सोमनाथ भाऊ तो हाता पडला ना, दुसऱ्या दिवशी 12 वाजता उठला. 3ला उठणार गडी 12 वाजता उठला. का बरं? कारण मधले 4 दिवस त्याची झोपच झाली नव्हती. या भूताने त्याची झोपच उडवली. 12 वाजता उठला, जांभळ्या देत. पण लोकांना कळालं गणपतरावला भूत प्रसन्न नाही, ते कोणाचंही काम करतं. 4 लोक धावत त्याचे, गणपतराव काय काम? मग त्याने सांगितलं असं असं काम नडलं. इकडे धावत येत. मालक चल यांचं हे काम करून द्यायचं बरं का. गेल्याच्या नंतर आपलं हे काम ध्यानात आहे ना, नाही ते दिले.
2 दिवस आले परत कोणाचंही काम अख्ख्या तालुक्यात प्रसिद्धी द्यायची, वाऱ्या हाती मापस आले गणपतरावची सगळे लिहायचे काय काम त्यांनी हे काम चालू केलं. ते भूत घाबरलं. आता हे काम संपणार नाही ना. त्याला काय वाटलं होतं, याचं काम करता करता एक दिवस यांनी काम दिलं नाही की याचं काम तमाम करून टाकून आपण सुटू. पण यांनी कामच असं दिलं का न संपणार. ते भूत 4 दिवस झाले 5 दिवस झाले ते म्हणले हो म्हणजे काय तू असं करशील ते निघून जाईल म्हणजे निघून जा त्याचीच वाट पाहतो. मी त्याच्याकरता सांगितले चंचन मनक कृष्ण प्रमाती बलवत दृढम तशाम निग्रमण्य वायुर्य सुदुष्क्रम काय काय करतोय या मना परिनायके नारायणा करुणे त्याचे करूय वंचना नेऊपताना आदरले हे मन रूपी भूत आहे. त्याला काम नाही दिलं मायबाप ते आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. त्याला एकच काम द्यायचं काय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय सर्वारी श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय हो श्रीराम जय राम जय जय राम 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 राम जय राम श्रीराम 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 जय राम प्रभु रामचंद्र भगवान की जय अयोध्या धाम की जय. पण हे सगळं कधी होतं माहितीये शोकाचा नाश होतो यमाची भीती राहत नाही जन्म मरण परंपरा खंडित होते गायी म्हशी विपुल प्रमाणात दूध देतात कुठली उणीव राहत नाही. पण त्याकरता एक राज्य यावं लागतं त्याचं नाव राम राज्य. त्याच्याकरता 4 राज्य चालत नाही. पहिलं आहे ते काय म्हणा ध्यानात ठेवायचं असतं का नाही ना एकदा सांगतो ध्यानात ठेवा. अगदी माझ्याकडे मोजून अरे बापरे 3च मिनिटं बाकी आहे. जेवढं पटकन मला लक्ष द्याल तेवढं पटकन हा. महिला मंडळाने ध्यानात ठेवायचं काम राज्य ज्ञान राज्य स्वराज्य नाम राज्य कार्यकर्ते मंडळी रामराज्य काम राज्य ज्ञान राज्य स्वराज्य ज्ञान राज्य हे डबल म्हणले का अरे कसं रे बाळा हे बघा काम राज्य ज्ञान राज्य स्वराज्य नाम राज्य राम राज्य. आता पटकन कोण बनेगा करोडपती. वेळ फार कमी आहे पण नाही ना नाही तर कॅम्प्युटर बताव लगेच तिकडे जावं लागेल आम्हाला. चला काम राज्य त्याच्यात पामर विषयी जगतो ज्ञान राज्य जिज्ञासू मुमुक्षु जगतो स्वराज्य देशभक्त राष्ट्रभक्त जगतो नाम राज्य त्याच्यामध्ये नामधारक जगतो राम राज्य त्याच्यामध्ये राम भक्त शबरी हनुमंत जगतात. काम राज्यात कोण म्हटलं मी पामर विषयी जगतो त्याचं उदाहरण आहे रावण का 80,000 बायका असताना जानकी सीतेकडेच हरण करतो म्हणून. ज्ञान राज्यामध्ये बिभीषण जगतो जिज्ञासू मुमुक्षु का कारण रावण रूपी अभिमानाचा त्याग करून राम रूपी ज्ञानाकडे येऊन साधन चतुष्टय 4 प्रधानमंत्री म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटका सहित रामाकडे येतो आणि रामरूप होतो. स्वराज्य देशभक्त राष्ट्रभक्त भगवत भक्त जगतात ते स्वराज्यात. धर्माकरता जगावं कसं शिकवणारे शंभूराजे धर्माकरता मरावं कसं शिकवणारे राजे शिवछत्रपती भगतसिंग सुखदेव राजगुरु हे स्वराज्यात जगतात. ते म्हणतात आओ बच्चे तुम्हें दिखाई झोंके हिंदुस्तान के इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. देखो मुल्को मराठे को यहाँ शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग जली थी हर पत्र एक शोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. हे स्वराज्यात जगतात
आणि नाम राज्यात जगणारे त्याला दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आणि मग काम राज्यातून ज्ञान राज्यात आलं पाहिजे, ज्ञान राज्यातून स्वराज्यात आलं पाहिजे, स्वराज्यातून राम राज्यात आलं पाहिजे, राम राज्य नाम राज्यात आलं पाहिजे, नाम राज्य आलं की राम राज्य आलं. आणि मग आपणही म्हणू झाले राम राज्य काय कोणी आम्हा धरणी धरी पीक गाई उडील्या म्हैसी राम वेळोवेळा आम्ही गावोवी. राम राज्य का गरजेचं आहे? रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा शत्रूही नाही. अनेक आदर्श आहे. रामासारखा पुत्र नाही, कारण राजगाज बघा, औरंगजेबाच्या परंपरेमध्ये बापाचा खून पाडून दिल्लीच्या तख्तावर बसणारा औरंगजेब आहे. आणि राम राज्यामध्ये राजगादीचा त्याग करून 14 वर्ष पित्यानी दिलेलं, सावत्राईला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता 1400 वर्षात आपलं 14 वर्षाकरता राजगादीचा त्याग करून अरण्यात आनंदानं जाणारे ते राम आहे. रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही. बायकांना तुम्हाला माहिती आहे दशरथ महाराजाला बायका किती? 3. तुम्हाला फक्त पट्ट राण्याचे नाव माहिती आहे, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. या पट्ट राण्या 700 आहेत. किती आहेत तशा? 700 आहेत. ज्याच्या बापाला 700 आहे त्याने 7 केले असते तर काही प्रतिबंध होता का? करू शकला असता, पण केले नाही. जानकी सीतेला सांगितलं तूच बाई, तुझ्यापेक्षा मोठ्या असेल आई, इतर समवयस्क असेल ताई, लहान असेल तर कन्या. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. म्हणून रामासारखा पती नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा शत्रूही नाही. एकदा ज्या रावणाला मारलं त्यालाच मुक्ती दिली. लक्ष्मणाला सांगितलं जा त्याच्याकडून 4 गोष्टी शिकून ये. आमरणांत वैराने. रामासारखा शत्रू नाही, रामासारखा राजा नाही. हल्ली सर्व लोकांनी अविश्वासाचा ठराव दाखवला तरी खुर्ची सोडायला कोणी तयार नाही. आणि तिथे जर पाहिलं तर एका परिटाने आक्षेप घेतला, आपल्या प्रिय पत्नीला कायमचा त्यागणारा तो राम आहे, रामासारखा राजा नाही. आणि अशा रामाचं राज्य आजही आलं तर मग झाले रामराज्य. काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळील्या म्हैशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ होईये दळिता कांडिता जीविता गे बाई. खरं राम राज्याला वेळ पाहिजे होता, ते घड्याळाकडे न पाहिल्यामुळे असं झालं कदाचित. तरी आपण खूप गती घेतली, पण आता किती करणार? खरं खरं रामराज्य पाहण्याकरता किमान एक कथा पाहिजे. आणि माझी व्यथा अशी आहे की हे लोक 2 तासाच्या पुढे त्याच्यातही 1.5 तासच असतात. आता काय करणार माऊली? काही नाही, आता आपण जसं करावं तसं करे. ठेवले अनंत तैसीचे राहावे आणि थोडक्यात चित्ती असू द्यावे समाधान. पण यापेक्षा आज पुन्हा बचेंगे तो और लढेंगे असं म्हणतात ना. पुन्हा कधीतरी ही मंडळी हॅलो म्हटली आणि पुन्हा जर आलो तर मग विस्ताराने राम राज्यच पाहू, इतर राज्याला थोडासा वेळ कमी देऊ. रामकृष्ण हरी मग त्यालाही गोड. चला आता भाऊनी शब्द दिलेला आहे ना. रामकृष्ण हरी. झालेली सेवा माझ्या सर्व माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ श्रोतृ वायबाप, गोड असणारी भजनी मंडळ, संशिष्टीवाले, मृदंग वादक, सगळ्याच्या अंतकरणामध्ये विराजमान प्रभू रामचंद्र, पवनसुत हनुमंतराया आणि आपले गवळी बाबा, या सर्व महापुरुषाची चरणी समर्पित करू. चिंतन सेवेला पूर्णविराम देऊ. वर हात कराता आणि आपल्या हारवाले या पुढे पटकन. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने आपण 3 भजन एकदाच घेणार आहोत, कारण आपली वेळेचा अतिक्रमण व्हायला नको. बोला त्या मोठ्याने सर्वांनी. हरी विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय टाळी 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 सर्वांनी वर हात. विठोबा रखुमाई विठोबा हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. हा 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली हा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. 1 मिनिट करता वर पटकन पटकन पटकन.
आणि माझ्या सगळ्या माता म्हणतील नामदेव जनाबाई, आपण पण काका मुक्ताबाई, किमान आज तरी, आवाज थोडा बिको बोलताना कमी, किमान आज तरी मोरेवाडीतल्या सारखा प्रकाश नाही झाला पाहिजे. म्हणजे मोरेवाडीमध्ये महिलाचा आवाज जास्त निघाला. आपण खूप फार बेबीच्या डेटापासून म्हणलो, पण त्यांनी काय देव जनाबाई सोपन काका, आवाज आवाज, हे हे नामदेव, एक मिनिट, वर हात, वर हात, हात नाही खाली, प्रामाणिकपणाने सांगायचं कोणाचा आवाज जास्त येतो. लबाड बोलू नका. पण भाऊ म्हणतो बोल, नामदेव जनाबाई सोपन, टाळी टाळी, हे पुरुष वाढला आवाज, जय हो अवली, हा 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 हा, नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई, 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 नामदेव वर हात, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई, बावली 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 कोपऱ्यात चाललं, कोणाचा आला मग, कोणाचा आला मग, हे खरं सांगू का, राग नाही येणार, सारखा आला. आपलाही छान आला, तुमचाही छान आला, तुमचा अगदी एक नंबर होता ना, आमचा नंबरात नंबर होता. त्यामुळे सर्वांचा अंतकरणापासून सगळ्याला धन्यवाद देऊन चिंतन सेवेला पूर्ण करा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वापुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुमचे, नाही विचारिला अधिकार मी आपला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.